धम्मप्रिय उपासक आणि उपासिकांनो, आपण पाहलो की गोपाल उपोषित कशाला म्हणतात आणि निर्ग्रंथ उपोषित कशाला म्हणतात. आपल्या लक्षात आलं आहे की गोपाल उपोषित आणि निर्ग्रंथ उपोषित हे दोन्ही उपोषित फल प्राप्त करून देणारे नाहीत आणि जे बुद्धिस्ट फॉलोअर आहेत त्यांच्या कोणत्याही कामाच्या नाही. हे हानिकारक आहेत आणि हे दुःखदायक आहे. तर ह्या उपोषित आपण कोणता केल्या पाहिजेत, तर आपल्या बौद्ध धम्मामध्ये बुद्ध शासनामध्ये आर्य उपोषित केल्या पाहिजेत. आणि आर्य उपोषित म्हणजे जो उपोषित केल्याने मनाची मलिनता, मनामधले क्लेश, मनातील मळ निघत जातो, स्वच्छ होत जातो मन. आणि अशा मनाला स्वच्छ करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी आपण हा आर्य उपोषित व्रत धारण करीत असतो. आर्य उपोषित व्रत धारण करण्यासाठी आर्य श्रावक बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती आणि शिलानुस्मृती करीत असतात. त्रिरत्नाचा अनुस्मरण करीत असतात. त्रिरत्नांच्या गुणांना स्मरण करीत असतात. त्यांचे गुण आठवत असतात. बुद्धाचे गुण आठवतात की बुद्ध कसे आहेत. बुद्ध सम्यक संबुद्ध आहेत. बुद्ध ज्ञानी आहेत. बुद्ध जीवन मुक्त आहेत. बुद्ध मनुष्य आणि देवांचे शास्ता आहेत, शिक्षक आहेत. ते यथावादी तथाकारी आहेत. ते माणसाला दुःखातून मुक्त करणारे आहेत. ते निर्वाण पदास प्राप्त झालेले सम्यक संबुद्ध आहेत, अरहंत आहेत. अशा बुद्धांच्या गुणांचा स्मरण करते. त्याचप्रमाणे आर्य श्रावक धम्मांच्या गुणांचा स्मरण करतो. धम्म कसा आहे. धर्म हा तत्काळ फळ देणारा आहे. वर्तमान जीवनामध्ये सुखशांती देणारा आहे. सर्व दुःखातून मुक्त करणारा आहे. विद्वानांनी परीक्षित केलेला आहे. धम्म हा आचरण करण्यासारखा आहे. स्वतः याला अनुभव करता येईल, साक्षात्कार करता येईल असा हा धम्म आहे. अशा प्रकारे ते धम्माचे स्मरण करतात. त्याचप्रमाणे ते संघाचे स्मरण करतात. संघ कसा आहे. संघ सुमार्गावर चालत आहे. संघ उत्तम मार्गावर चालत आहे. संघ न्याय मार्गावर चालत आहे. संघामध्ये सोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत मार्गी फळप्राप्त भिक्खू संघ आहे. तेवढेच त्याचे पुद्गल आहेत. अशा प्रकारे संघ हा पाहुणे बनवण्यायोग्य आहे. दान दक्षिणा देण्यायोग्य आहे. संघ हा सन्मान करण्यायोग्य आहे. संघ हा असा पुण्यक्षेत्र आहे की सर्व प्रकारचे लोकांसाठी हा पुण्यक्षेत्र आहे. संघामध्ये प्रज्ञावंत भिक्खू संघ आहेत. संघामध्ये ज्ञानी भिक्खू संघ आहे. असा संघाप्रती तो स्मरण करतो, त्यांच्या गुणांचा स्मरण करतो. आणि गुणांचा स्मरण करून झाल्यानंतर तो बुद्धाप्रती श्रद्धा संपन्न होतो. आणि बुद्धाप्रती श्रद्धा संपन्न झाल्यामुळे तो मोठ्या आनंदात, सुखात आणि प्रसन्नतेने जगतो. आणि
हळूहळू त्याचे मळ, त्याच्या मनाचा क्लेश हे नष्ट होऊ लागते. कशामुळे? बुद्धाच्या सानिध्यात जीवन जगल्यामुळे, बुद्धाच्या सोबत संगती केल्यामुळे, बुद्धाच्या सोबत राहिल्यामुळे. तर त्याला मग धम्माप्रती तो श्रद्धा संपन्न होतो. धम्माप्रती श्रद्धा संपन्न झाल्याने त्याच्या मनातील मळ, त्याच्या मनातील मलिनता हळूहळू नष्ट होऊन जातो. कारण तो धम्माप्रती श्रद्धा संपन्न झाल्यामुळे मोठा आनंदित होतो, प्रसन्न होतो, मोठा सुखात जीवन जगतो. तर हळूहळू हळूहळू त्याच्या मनातील जी मलिनता आहे ती नष्ट होते. हळूहळू क्लेश नष्ट होतो, विकार नष्ट होत जाते. आणि ते कशामुळे होते? तर धम्माच्या संगतीत राहिल्यामुळे, धम्माच्या वातावरणात जीवन जगल्यामुळे, धम्मालाच आपल्या जीवनाचा आधार बनवल्यामुळे. आणि मग तो संघाप्रती, संघाचे गुणगान करतो. आणि संघाचे गुणगान केल्यानंतर संघाप्रती तो श्रद्धा संपन्न होतो. आणि संघाप्रती श्रद्धा संपन्न झाल्यामध्ये त्याच्या मनामध्ये सुख जागृत होतात. तो मोठा प्रसन्न होतो, आनंदित होतो. आणि मग हळूहळू मनातील सर्व विकार, क्लेश, दुःख हळूहळू नाहीसे होतात. हळूहळू स्वच्छ हो जातो, मन निर्मळ हो जातो, पवित्र हो जातो. कारण तो संघाच्या सानिध्यात जीवन जगतो, संघासोबत जीवन जगतो, संघाला सर्वस्व मानून जीवन जगतो. तर अशा प्रकारे तो बुद्ध, धम्म आणि संघाला सर्वस्व मानून जीवन जगतो. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे हे सर्व मांडल्यानंतर सुद्धा तो एक विशेष गोष्ट करतो, ती म्हणजे शीलानुस्मृती करतो. आपण पाहिलो आहोत, बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती केल्यानंतर तो शीलानुस्मृती करतो. शीलानुस्मृती कशी करतो? तो लक्ष देतो की माझे शील भंग तर झाले नाही, माझे शील कलंकित तर झाले नाही, माझ्या शीलामध्ये काही चुका तर आल्या नाही. मग तो म्हणतो नाही, शील तर अखंड आहे. शील हा निर्वाण पदाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. शीलामुळे मनुष्य हा निर्वाण पदाला पोहोचतो. आणि याच्या प्रकारे तो शीलांच्या गुणगान करतो, त्याची स्मृती करतो. बुद्धाची स्मृती केल्यानंतर, धम्माची स्मृती केल्यानंतर, संघाची स्मृती केल्यानंतर, शीलाची स्मृती केल्यानंतर तो आपल्या मनातील सर्व द्वेष, सर्व विकार, सर्व वासना, मळ असलेला हा मलिन मन याच्यापासून हळूहळू मुक्त होत जातो, क्रमाक्रमाने मुक्त होतो. आणि त्याचे सुख त्याला लाभत असतात, सुख त्याला प्रसन्न करीत असतात, त्याला आनंदित करीत असतात. तर अशा प्रकारे ज्या दिवशी उपोषित करती, अशा प्रकारे श्रावक संघाने स्मरण करून तो दिवस घालवावा लागत असतो. कारण की उपोषित हा आपल्या बौद्ध धम्मीय लोकांसाठी मनाला शुद्ध करण्याचा मार्ग आहे, गुण धारण करण्याचा मार्ग आहे, गुणवान होण्याचा हा मार्ग आहे. उपोषित व्रत हा माणसाला प्रज्ञावंत बनवण्याचा मार्ग आहे, माणसाला शीलवान बनवण्याचा मार्ग आहे, माणसाला समाधिवान बनवण्याचा मार्ग आहे. उपोषित व्रत हा कर्मकांड नाही. याच्यानी मनामध्ये जो परिवर्तन होतो,
मनामध्ये जो बदलाव होतो, मन जी अवस्था प्राप्त करते ती ती अवस्था आम्हाला सुखकारक असते. ती अवस्था आम्हाला प्रसन्न करणारी असते. ती अवस्था आम्हाला सुखामध्ये विहरण करण्यासाठी सहाय्यक असते. तर भगवान बुद्ध म्हणतात की तस्माहि नारीचो नरोच शीलवा अट्ठ गुपेतं उपवसुपोषथं पुण्यानि कत्वानं सुखुंद्र्यानि अनिंदिता सग्गमुपेंती ठानंती. काय म्हणतात भगवान बुद्ध? तस्माहि नारीचो नरोच शीलवा अट्ठ गुपेतं उपवसुपोषथं. कुणीही शीलवान नर नारी स्त्री पुरुष यांनी अष्टशील उपोषित व्रत पालन केल्या पाहिजेत. त्यानंतर ते पुढं म्हणतात पुण्यानी कत्वानं सुखुंद्र्यानी अनिंदिता सग्गमुपेंती ठानंती. सुखवर्धक पुण्यकर्म तिच्या हातून होत राहतात. तिला सुख करणारे पुण्यकर्म तिच्या हातून घडत राहतात. आणि हे सुखवर्धक पुण्यकर्म तिच्या हातून घडत राहिल्यामुळे ती निंदित होत नाही, ती निंदेस पात्र होत नाही. आणि त्यामुळे तिला स्वर्गसुख लागतो. सुखाची ती अवस्था आहे ज्याला आपण स्वर्गिक अवस्था अशी म्हणू शकतो. त्यांना स्वर्गसुख अशी अवस्था लाभतो. आणि मरणोपरांत त्यांना सुगती प्राप्त होत असते. असे बुद्ध अष्टशील उपोषित व्रताच्या बद्दल सांगतात. तर आर्य उपोषित काय असते याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहोत. आर्य उपोषित हा स्मरण करण्याच्या बुद्ध गुणांच्या, धम्म गुणाच्या, संघ गुणांच्या स्मरण करून आपल्यामध्ये त्यांच्या प्रति श्रद्धा संपन्न होऊन आपल्या मनाची मलिनता नष्ट करण्याचा आपला प्रयत्न असणे हा आर्य उपोषित व्रताचा मुख्य हेतू आहे. आणि त्याचबरोबर आपला जीवन कशा प्रकारे शांतिमय होईल, वैभवशाली होईल ह्यासाठी हा आर्य उपोषित सहाय्यक असतो. तर उपासक आणि उपासिकांनो, आपण सुद्धा अशाच प्रकारे आर्य उपोषित धारण करा आणि आपल्या जीवनामध्ये सुखशांती, यश, वैभव प्राप्त करून घ्या. हा जीवन मोठा मंगलकारक आहे आणि मनुष्य जीवन तर मोठा मंगलकारक आहे. मनुष्य जीवनाला धम्माचे श्रवण करायला मिळालं मोठं मंगलकारक. त्याचप्रमाणे धम्माचे आचरण करायला मिळालं हे मनुष्य जीवनासाठी फार मोठं कार्य आहे. आपण सुद्धा ह्या धम्माचे आचरण करण्यासाठी अष्टशील उपोषित व्रत पालन करा. आणि पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आणि 2 अष्टमी महिन्यामध्ये येत असतात, त्याला आपण हे अष्टशील उपोषित व्रत पालन करून सुखाचे भागीदार बना. तर आपला सर्वांच्या मंगल हो, कल्याण हो. आपल्या सर्वांना अष्टशील उपोषित व्रत पालन करून मुक्तीचा लाभ हो, सत्याचा लाभ हो. आपले सर्वांना खूप सुख शांती लाभो. सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे होन्तु च खेमिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमा. यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तरिक्षे, सब्बेव भूता सुमना भवन्तु,
अथोपि सकच सुनन्तु भासितं तस्माहि भूतानि सामेत सब्बे मेतं करोत मानुषीयापजाय दिव्वाचरत्तो बली तस्माहि ने रखत अपमत्ता। साधु साधु साधु। नमो बुद्धाय। जय भीम।